नमस्कार. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर CBO या पदासाठी भरती सुरू आहे. तर आज आपण CBO या पदासाठीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख आहे 9/5/2025 ते 29/5/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. कॉल लेटर डाउनलोड करू शकता तुम्ही जुलै 2025मध्ये. याचं कॉल लेटर येईल आणि ऑनलाईन टेस्टसुद्धा जुलै 2025मध्ये होईल. पुढे या ठिकाणी वॅकन्सीज दिलेल्या आहेत सर्कल वाईज. आपण महाराष्ट्र सर्कलसाठी बघणार आहोत. या ठिकाणी सर्कल महाराष्ट्र, नंतर स्टेट महाराष्ट्र, लँग्वेज मराठी. SCसाठी आहेत 37 जागा. ह्या रेग्युलर वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर आहेत STसाठी 18, OBCसाठी 67, EWS 25, जनरल 103 आणि टोटल आहेत 250. पुढच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या बॅकलॉग वॅकन्सीज आहेत. नंतर आहे क्वालिफिकेशन. या ठिकाणी कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. पुढे आहे एज लिमिट. एज लिमिट ॲज ऑन 30/4/2025 पर्यंत 21 वर्षे ते 30 वर्षे पर्यंत. नंतर आहे SC/STसाठी 5 वर्षे सूट आहे आणि OBCसाठी 3 वर्षे सूट आहे. पुढं आहे एक्सपिरियन्स. मिनिमम 2 इयर एक्सपिरियन्स ॲज ऑन 30/4/2025 ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक ऑर एनी रिजनल रूरल बँक ॲज लिस्टेड इन सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे 2 वर्षाचा बँकेतील अनुभव हा आवश्यक आहे. पुढे आहे ॲप्लिकेशन फी. जनरल, EWS आणि OBCसाठी ॲप्लिकेशन फी आहे 750 आणि SC/ST PWBDसाठी ॲप्लिकेशन फीमधून त्यांना सूट देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी वेबसाईटवरती आपण आलेलो आहे. वेबसाईट आपण ओपन केलेली आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी पहिलं आहे ते फर्स्ट नेम टाईप करायचं. नंतर खाली कन्फर्ममध्ये परत एकदा फर्स्ट नेम टाईप करायचं. नंतर मिडल नेम टाईप करायचं. परत एकदा कन्फर्ममध्ये मिडल नेम टाईप करायचं. नंतर लास्ट नेम टाईप करायचं. परत एकदा लास्ट नेम टाईप करायचं. मोबाईल नंबर टाकायचा. परत एकदा कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकायचा. नंतर आहे अल्टरनेटिव्ह नंबर. जर एखादा दुसरा एक मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. नंतर आहे ईमेल ID. या ठिकाणी टाकून घ्यायचा. परत कन्फर्ममध्ये ईमेल ID टाकून घ्यायचा. नंतर दिलेला सिक्युरिटी कोड आहे तो या बॉक्समध्ये टाईप करून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. मी सर्व माहिती भरून घेतो आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. इथे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वरती दिसत आहे. इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. फोटो आपल्याला 2 अपलोड करायचे आहेत. एक स्कॅन केलेला फोटो अपलोड करायचा आहे आणि एक कॅप्चर इमेज आपल्याला अपलोड करायची आहे. जर तुमच्याकडे PC किंवा लॅपटॉप असेल तर कॅप्चर फोटो यावरती क्लिक करून तुम्ही कॅप्चर इमेज अपलोड करू शकता. जर ही सुविधा तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला मोबाईलमधून करावा लागेल. म्हणून जो दिलेला QR आहे तो QR मोबाईलमधून स्कॅन करून घ्यायचा आणि कॅप्चर इमेज अपलोड करून घ्यायची. मी सर्व फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड फोटो या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि त्याच्याच खाली आहे आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. सर्कल यू वॉन्ट टू अप्लाय फॉर. ज्या सर्कलसाठी अप्लाय करायचं आहे ते सर्कल सिलेक्ट करून घ्यायचं लिस्टमधून. नंतर लोकल लँग्वेज ऑप्शन या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे म्हणून मराठीच या ठिकाणी येईल. नंतर आहे डू यू हॅव 10th or 12th स्टँडर्ड मार्कशीट ऑब्लिक सर्टिफिकेट
एव्हिडन्सिंग हॅव्हिंग स्टडिंग ऑप्टेड लोकल लँग्वेज, तर हो आहे म्हणून येस करायचं. नंतर आहे कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची. पुढं आहे डिसेबल जर तुम्ही असाल तर येस करायचं आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत अपंगत्वाचा प्रकार आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्यायचे. आपण यामध्ये येत नाही म्हणून मी या ठिकाणी नो करतो. नंतर पुढे आहे पर्सन हॅविंग लेस दॅन 40% डिसेबिलिटी अँड हॅविंग डिफिकल्टी इन रायटिंग, तुम्हाला लिहिण्यामध्ये काही अडचण आहे का असेल त्यांनी येस करायचं. आपण डिसेबल या प्रकारामध्ये येत नाही म्हणून मी नो करतो. नंतर आहे रिलिजन सिलेक्ट करून घ्यायचं. धर्म या लिस्टमधून सिलेक्ट करायचा. पुढं आहे डू यू बिलॉंग टू रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, तर आपण अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्याक या प्रकारामध्ये येत नाही म्हणून मी नो करतो. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल त्यांनी येस करा, मी नो करतो. पुढे आहे आर यू वर्किंग विथ सबसिडरीज ऑफ शेड्यूल कमर्शियल बँक, तुम्ही सध्या एखाद्या शेड्यूल व्यावसायिक बँकेच्या सहाय्यक बँकेत काम करत आहात का, तर नाही. पुढं आहे तुम्ही सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पर्यवेक्षक किंवा कंत्राटी स्वरूपात काम करत आहात का, तर नाही आहे म्हणून नाही. पुढे आहे तुम्ही याआधी SBI किंवा त्याच्या सहयोगी बँकांमध्ये अधिकारी पदावरती काम केलं आहे का, तर नाही आहे म्हणून नो करतो. पुढं आहे तुम्ही याआधी SBI लिपिक पदावर काम केले होते का आणि त्यातून तुम्ही राजीनामा दिला होता, तर नाही आहे. नंतर आहे तुमचे चारित्र्य किंवा पूर्व इतिहासाविषयी कोणत्याही नकारात्मक माहिती किंवा नैतिक अधपतनाचे आरोप तुमच्यावरती आहेत का, तर नाही आहेत म्हणून या ठिकाणी सुद्धा नाही करायचं. नंतर आहे तुमच्यावरती कर्जफेड किंवा क्रेडिट कार्ड बिल भरण्यात चूक झाली आहे का किंवा सिबिल किंवा इतर एजन्सीकडून तुमच्या नावावर नकारात्मक अहवाल आहे का, तर नाही आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा मी नो करतो. पुढं आहे स्टेट टू विच द एक्झामिनेशन, या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं. नंतर एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं. जे कुठलं तुमच्याजवळ एक्झाम सेंटर असेल ते लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं. पुढे या ठिकाणी आपल्याला ID प्रूफ द्यायचं आहे. लिस्टमधून जे तुमच्याकडे ID प्रूफ असेल ते सिलेक्ट करून घ्यायचे आणि त्याचे डिटेल्स या ठिकाणी द्यायचे. नंतर जन्मतारीख टाकायची. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, मेल फिमेल ट्रान्सजेंडर. त्याच्यानंतर आहे डू यू हॅव ट्विन ब्रदर ऑर सिस्टर, जुळे भावंड भाऊ किंवा बहीण असेल त्यांनी येस करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्या. आता मी या ठिकाणी नो करतो. नंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करून घ्यायचं. मॅरिड, अनमॅरिड, विडोवर, डिवोर्स, जे काही तुमचं मॅरिटल स्टेटस आहे ते सिलेक्ट करा. वडिलांचं फर्स्ट नेम टाकायचं. नंतर वडिलांचं मिडल नेम टाकायचं. वडिलांचं लास्ट नेम टाकायचं. नंतर सेम तसंच आईचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं. नंतर पत्ता या ठिकाणी टाकायचा. तालुका, जिल्हा, स्टेट, पिनकोड हे सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची. नंतर करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज ॲड्रेस यावरती क्लिक करायचं आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं. मेसेज येईल व्हेरीफाय सक्सेसफुलीचा, त्याच्यावरती क्लिक करायचं, ओके करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. पहिलं आहे ग्रॅज्युएशनची डिटेल्स भरून घ्यायचे. जी डिग्री तुमची आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा जे काय असेल. नंतर कॉलेजचं नाव किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाईप करून घ्यायचं. पासिंगची डेट टाकायची, पर्सेंटेज टाकायची आणि क्लास सिलेक्ट करायचा. आणि बाकीचं जर डिटेल्स भरायचे असतील पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन किंवा अदर क्वालिफिकेशन तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आहे एक्सपिरियन्स. डू यू हॅव मिनिमम 2 year एक्सपिरियन्स, तर हो आहे म्हणून आपण येस करायचं. त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स, प्रेझेंटली वर्किंग असाल तर येस करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्या. नसेल तर नो करायचं आणि बाकीची जी एक्सपिरियन्सचे जे डिटेल्स आहेत ते भरून घ्यायचे. यामध्ये नेम ऑफ द एम्प्लॉयर, कंपनीचं नाव येईल, कुठं कामाला होतात ते टाकायचं. त्याच्यानंतर डेजिग्नेशन टाकायचं, कधीपासून कधीपर्यंत होतात ते टाकायचं. नेचर ऑफ ड्युटीज टाकायची. नंतर आपण प्रेझेंटली वर्किंग नाही आहे त्याच्यामुळं रिमार्क, रिझन ऑफ लिव्हिंग ते येईल ते टाकायचं. ते लँग्वेजेस नोन या ठिकाणी
तुम्हाला ज्या भाषा येतात त्या टाईप करायच्या. रीड राईट स्पीकवर क्लिक करायचं आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करून टाकायचं. सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जो भरलेला फॉर्म आहे तो समोर दिसेल. पूर्ण वाचून घ्यायचा. डिटेल्स जे भरलेले आहेत ते बरोबर आहेत याची खात्री झाल्यानंतरच आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. जर या ठिकाणी काही चेंजेस असतील, एखादी माहिती चुकलेली असेल तर बॅक करून तुम्ही ती करेक्ट करू शकता. ते करेक्शन झाल्यानंतर मग आय ॲग्रीवरती क्लिक करा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. मेसेज येईल तो ओके करा. विचारेल आर यू शुअर टू कंटिन्यू, पुढे जायचं आहे. येस ओके करायचं. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत PDF फॉर्मॅटमध्ये. पुढे PDF दिलेला आहे. ID प्रूफ अपलोड करायचं. नंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, जन्मतारखेचा दाखला जो आहे तो येईल. नंतर जॉब प्रोफाईलसाठी या ठिकाणी जॉब प्रोफाईल PDF करायचं आणि ते अपलोड करायचं. नंतर रिझ्यूम एक टाईप करायचा, तो PDF करायचा आणि या ठिकाणी अपलोड करायचा. क्वालिफिकेशनचं आपले मार्कशीट किंवा डिग्रीचे सर्टिफिकेट त्यांच्या PDF करायच्या आणि त्या या ठिकाणी अपलोड करायच्या. नंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं. पुढे फॉर्म 16, नंतर सॅलरी स्लिप, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे सर्व आपल्याला अपलोड करायचं आहे. हँड रिटन जे आहे ते JPGमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. नंतर जो सिक्युरिटी कोड आहे तो बॉक्समध्ये टाकून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. प्रिव्ह्यू करून आपण चेक करू शकतो की तेच डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे का. या ठिकाणी मी सिक्युरिटी कोड टाकतो आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. मेसेज आला आहे, ओके करतो. या ठिकाणी 750 रुपयाचं पेमेंट आपल्याला करायचं आहे. जो सिक्युरिटी कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. मेसेज येईल, डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट, तर हो ओके करायचं. ओके केल्यानंतर पेमेंटसाठीची विंडो या ठिकाणी ओपन होईल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, QR किंवा UPI या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. मी QR वरती क्लिक करतो आणि नंतर मेक पेमेंटवरती क्लिक करून घेतो. या ठिकाणी 750 रुपये टोटल अमाऊंट दाखवत आहे. त्याच्याच खाली आहे प्रोसीड विथ पेमेंट, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी जो QR आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, तो शो होईल. जो QR आहे तो मोबाईलमधून कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करून घ्यायचा आणि पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप आणि फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.